विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। मासेमारी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यात 1 जून पासून पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आलेली आहे। मासेमारी बंदी 31 जुलैपर्यंत लागू असेल। मत्स्य प्रजनन सागरी रक्षणासाठी ही बंदी घातली आहे। नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे। 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारीवर बंदी असेल। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूया। उद्यापासून म्हणजेच 1 जून पासून 31 जुलै पर्यंत पूर्णतः मासेमारी ही बंद असते। 61 दिवसाचा हा कालावधी असतो। मी आता वेंगुर्ले नवाबाग येथील कोकण किनारपट्टीच्या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने बघितल्यास जर मच्छीमारांनी आपल्या ज्या होड्या आहेत त्या आता सुरक्षित आणून ठेवण्यासाठी त्यांची लगबग ही पाहायला मिळते। होड्या आणि जाळी यांची डागडुजी मच्छीमार बांधव करतात। आपल्या समेत मच्छीमार बांधव आहेत। मला सांगा, या वर्षीचा सीझन कसा होता आणि किती कालावधी पर्यंत हा बंदी कालावधी असेल? या ठिकाणी शासनाचा जो नियम आहे तो 1 जून ते 31 जुलै यापर्यंत बंदी कालावधी असतो आणि या बंदी कालावधीत या ठिकाणी कोण मासेमारी करायला जात नाही। जर बघायचं गेलं तर गेल्या वर्षीचा जो सीझन होता तो 1 ऑगस्ट पासूनच आम्ही या ठिकाणी मच्छीमारी चालू केली होती। पण वारंवार जी वादळं झाली, वारंवार जे वारे वाहत गेले, त्यामुळे मच्छीमारी करण्यासाठी खूप मोठी म्हणजे खूप आमचे हाल झाले। पुढचा जो कालावधी येणार आहे तो निश्चितच मच्छीमारांना चांगला जावो। आणि पहिलं आधी महत्वाचं म्हणजे काय, जी बारदानी वारे वाहतात जे 40 दिवसाचे असतात ते पूर्णपणे वाहिलं पाहिजे। जे बारदानी वारे कंटिन्यू जे 40 दिवस कंटिन्यू जर लागले तर निश्चितच या ठिकाणी मच्छीचा साठा भरपूर या ठिकाणी येणार। आणि मी खात्रीने सांगतो की जर 40 दिवसाचे जर बारदानी वारे हे लागले तर खरोखर मच्छीमारांचं जीवन सुखदायी होणार, यात तीळ मात्र शंका नाही। या वर्षीचा जो सीझन आहे तो बघितलं तर योग्य पद्धतीने न गेल्यामुळे पुढील सीझन तरी चांगला मिळावा अशी मागणी सध्या मच्छीमार बांधव करताना पाहायला मिळत आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।